आता आम्ही राधानगरीमध्ये आहोत. राधानगरीमधून आता आम्ही कोंढा घाटाकडे आम्ही आता कूच करत आहोत. आणि मग सुरू झाला मुलांचा दंगा. आणि मग आम्ही पोहोचलो राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरला. खूपच सुंदर दृश्य. आणि मग पहिला ग्रुप फोटो इथे क्लिक झाला. आणि मग दंगा मस्ती करत आम्ही निघालो कुणकेश्वरकडे. फुल मस्ती, फुल धमाल, फुल एन्जॉय. आणि अशा तऱ्हेने आमची गाडी पोहोचली कुणकेश्वर या ठिकाणी. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील स्वयंभू शिवालय आहे. अथांग अरबी समुद्र किनाऱ्यालगत उभं राहिलेलं कुणकेश्वर मंदिर म्हणजे कोकण निर्मिती करताना विधात्याला पडलेलं एक गोड स्वप्नच. कोकणास भेट देणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून पाहावं असं सुंदर मंदिर म्हणजे श्री क्षेत्र कुणकेश्वर. कुणकेश्वरातून बाहेर पडलो आणि गाडी थांबली एका आमराईजवळ. मुलांना कडकडून भूक लागली होती. मुलांनी डबे उघडले आणि जेवणाला सुरुवात केली. छान अशा आमराईमध्ये सर्वांनीच जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही पोहोचलो मालवणमध्ये. रस्ता थोडा अरुंदच होता, त्यामुळे एस टी आत घालताना थोडी धावपळ झाली. पण फायनली मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर आम्ही आलो.
अशा तऱ्हेने आम्ही पोहोचलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. किल्ल्यावर महाराजांच्या मंदिराचे दर्शन घेतले आणि किल्ला पाहायला सुरुवात केली. या ऐतिहासिक जलदुर्गातून प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन आमचे सर्व बालमावळे सज्ज झाले. त्यानंतर आम्ही पोहोचलो फुल धमाल आणि मस्ती करण्यासाठी तारकर्ली बीचवर. मुलांना एकदा समुद्र दिसल्यावर ते शांत बसतात होय. मग काय, उडव की पाणी उडव, फुल धमाल, फुल मस्ती, एन्जॉय. मग केवळ यात मुलंच नाहीत तर मुलांच्या बरोबर आलेले शिक्षक सुद्धा त्या मुलांच्या मध्ये आपलं बालपण शोधताना दिसले. तेही अगदी मनसोक्त होऊन मुलांच्या सोबत त्या पोहण्याचा आनंद घेत होते. त्यानंतर आम्ही पोहोचलो रॉक गार्डनमध्ये. कार्यकर्ते दमलेले आहेत आणि दमल्यामुळं समोर जे जेवण शुद्ध शाकाहारी आहे त्याच्यावर आवली आमच्याशी तुटून पडली. तिची झोपेतनं सुद्धा तिची झाल्यावर एकदा ताटा आलीत, पोराने सुरू केला रप्पाटा. चिकन वड की वड. तो बघा केदार पहिला तर म्हटला 1 चपाती खाणार, नंतर 3 सपविल्या. दुर्वा म्हणली मला काय नको, 4 वाट्या रस्सा. हे आमची टिंगा का सच्ची नाही. ही बघा अंधारात नाही दिसत तर घास नाही नाकात जाईल असं काम. वाटलं नाजुका खाणार नाही पण नाजुकानं दिली चपातीची ऑर्डर. मग काय सम्या गेला चपाती आणाय. मग प्रत्येक गँगमध्ये एक VIP कोटा असतोच की. मग आमच्या गँगमध्ये सुद्धा एक होता की VIP कोटा. हा बघा ते VIP कोटा. ही VIP माणसं यांची इकडे खास सोय. मायरा म्हणली जेवण सर 1 नंबर. अमृतानं दिला दणका. काव्य आणि प्रांजल 1 नंबर. पाणी तडोय सर. शाकाहारीवर 1 तडाखा. शाकाहारी माणसं. अशा प्रकारे सर्वांची जेवणे आवरली आणि आता ओढ लागली ती परतीच्या प्रवासाची. खरं तर प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. मावळणाऱ्या सूर्याला डोळ्यात साठवत कोकणातील सुंदर आठवणी मनात घेऊन आम्ही निघालो.